स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची, दुसऱ्याची कीर्ती वर्णन करू नये. काय झालं गुरुजी, तुम्हाला आठवतंय का नाही की पण 2014 साली राष्ट्रीय रेड्डी येलम संस्था, येलम मित्र संस्थेचं वधूवर सूचक मेळाव्याचं उद्घाटन करण्यासाठी मला बोलावलं आणि तिथे एक 15 मिनिट बोलण्याचा त्यांनी मला संधी दिली. मी तिथं त्यांना असं म्हणालो, कार्यक्रम खूप महत्वाचा आहे, कार्यक्रम चांगला आहे, गरज असताना जीवनामध्ये लग्न हे खूप मोठा महत्वाचा संस्कार आहे, पण ह्याच्यावर मी थोडं 5 मिनिट हुंड्यावर बोलू का? कारण त्यावेळी हुंडा जरा लई बोकाळला होता. 2014चं बोलतोय ना. ती म्हणली हुंड्यावर काय बोलू नका महाराज तुम्ही. पण मी माझं बोलणं आवरायचा प्रयत्न केला, पण तिथं गेल्यावर आणि त्या मोशनवर आल्यावर घेर टाकल्याशिवाय मला बी करमलं नाही. मी ती एकदा बोलून टाकलो. तिथं काय घडलं तर तिथं त्या आपल्या येलम समाजाच्या त्या येलम मित्राच्या कार्यक्रमामध्ये पुढच्या बाजूला मला चंदूभाऊनी सांगितलेली किस्सा आहे की पुढच्या लाईन मध्ये एक सद्ग्रस्त बसले होते आणि त्यांच्या मुलाची सोयरीक झाली होती. त्याला त्यांनी त्यावेळी 65 लाख हुंडा घेतला होता. फक्त नाव सांगत नाही, कीर्तन सुटल्यावर विचार. 65 लाख हुंडा घेतला होता. आता मी 5 मिनिट बोलायचं ते बोललो, पण त्याचा परिणाम त्यांच्यावर असा झाला की त्यांनी कार्यक्रम सुटल्यानंतर ह्या येलम मित्राच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन सांगितलं की माझ्या मुलाची सोयरीक झाल्याकडे 65,000 हुंडा घेतलाय म्हणजे बोललोय, अजून घेतला नाही, लग्न अजून पुढे आहे, हुंडा घेणं पुढे आहे. आता आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या मनामध्ये अशी उपरती झाली की सोयरीक कायम राहील, पण मी 1 बी रुपया हुंडा घेणार नाही, 1 बी रुपया हुंडा घेणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी बगर हुंडा घेता लग्न केलं. ही 2014ची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल हा मुद्दा तुम्ही आज कीर्तनात का बरं काढला, तर याच्यासाठी काढला की त्यावेळी पोरीला हुंडा द्यायची पद्धत होती म्हणून. लक्षात आलं का तुमच्या? आता अशी वेळ आली आहे की पोरीच्या बापाला किती लाख घेतोस असं लोक म्हणाले. आलं का ध्यानात? तर ती हुंडा देत होते, ज्याला जमल तेवढा देत होते. तसं तरी हुंडा देणं जरी प्रतिबंध असला किंवा चुकीचं असलं तरी मुलीच्या बापानं आपल्याला जेवढं जमतंय तेवढं कन्यादान करताना जावयाला द्यावं लागतं. हे मुलीच्या बापाचं कर्तव्य आहे. पण आता अशी वेळ आली की ज्याच्याकडे मुलगी लग्नाची आहे ते काय करायला लागले, माझ्यापाशी फक्त मुलगी आहे बघा, हा जमलं तर नारळ देईन, काय जमलं तर नारळ. आता बरं ठीक आहे, नाही पण तसं कसं हो, आतापासून आपल्या येलम समाजामध्ये एवढं मोठं द्यायची पद्धत आहे, मग मी काय तसाच कोराच्या कोरा कसं बसू? मग ती पोराचा बाप म्हणते मग देतो मी 10 लाख. आता पोराच्या बापानं 10 लाख देणं म्हणजे पोरगी विकणं आहे. लक्षात घ्या, मला हे तुमच्या पुढे मांडायचंय. ही तर 3 प्रकारची पाप आहेत. एक गाय विकणं पाप आहे. आता गाई राहिली लोकांनी गाय ठेवून नाही असल्या तर म्हशी. आता म्हशी विका नाही तर नका विकू, त्याच्याबद्दल महाराज म्हणले नाहीत. पहिलं गाय विकायची नाही. दुसरं मुलगी विकायची नाही. मुलीला लग्न करून देताना पैसे घेणं म्हणजे मुलगी विकणंच आहे. लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी याच्यासाठी सुद्धा अभंग लिहिलाय. याच्यासाठी सुद्धा 3-4 अभंग आहेत महाराजांची. म्हणून काय विकायचं नाही, मुलगी विकायचं नाही. आणि तिसरं कथा विकायची नाही. आणि हे 3 जे विकत असतील ते नरकात जातील असं तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात. अभंगाची यादी पाहिजे असं कीर्तन सुटले देतो. मला तुमच्या पुढे हे मांडायचंय की जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला मागत असताना असं म्हणाले की देवा, दुसऱ्याची स्तुती करणं एक माझ्यानं घडू नये, हे मोठं पाप आहे. कथा विकणं, कीर्तनाला जायचंय आणि कीर्तनाचा ठराव करून जायचंय आणि कीर्तन विकून टाकायचे. तुकाराम महाराजांनी याच्यावर चाबकानं झपकेच मारले. तुकाराम आमचं नशीब चांगलं, आता तुकाराम महाराज नाहीत म्हणून. तर हे सगळे कीर्तनकारी एका वळीनं उभा केले असते
आणि बेताची छडी घेऊन पार लांबवला असं तुकाराम महाराज. मी कशासाठी बोलायला लागलो तुम्हाला? तुकाराम महाराजांना या गोष्टीची खूप मोठी चिड होती की परमार्थाच्या नावाखाली दंभ करणे हा खूप मोठा दोष आहे. बघा गुरुजी, नाथ महाराजांनी भागवतामध्ये धनाचे 15 अनर्थ सांगितले. त्याच्यातला एक अनर्थ आहे, कीर्तनकार लोक जगाला लुबाडून पैसे कमवतील आणि दंभ पोकाळेल. दंभ 4 नंबरचा अनर्थ काढून बघा नाथ महाराजांचं भागवत. मी ओवीसहित सांगेन, श्लोकासहित सांगतो. मी कशासाठी तुमच्या पुढे हे मांडलं? जे अनुचित आहे ते आमच्या वारकरी जीवनाला, मनुष्य जीवनाला घात करणार आहे, नरकात घालणार आहे, ते कधीच घडू नये. ते अनुचित आहे. त्या अनुचितावर प्रतिबंध करण्यासाठी देवा तूच कृपा करावी लागेल, त्याच्याशिवाय आमच्यावर कृपा होणार नाही. आणि देव बी असा नम्री आहे, पैसे बी देते, राज्य बी देते, लोकांकडून पैसे त्यांच्या खिशातून काढून घ्यायचे महाराजांना ती बी देते देव, पण प्रेम देत नाही. देव सगळं देण्याच्या बाबतीत उदार आहे, पण प्रेम देण्याच्या बाबतीत लय कंजूस देव. आणि देव प्रेम देण्याच्या बाबतीत कंजूस असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणाले, करुणी उचित प्रेम घाली हृदयात